क्षमा करा, मी ते माफी मागतो अशी विनवणीची दया करण्याकरता मागणी करू नका. आईसी उत्कंठ चिंता करिता तया कपिनाथ श्रीरामात वनात सीता बुद्धिदाता निज भक्ता. चिंता करता करता जे हे ते असतं रामाच्या नाही, रामामुळे जे ते बुद्धीचा पालन झाला, रामाने कृपा केली, काय आता फक्त म्हणून राहिला. ते काया वाचे मनेसी शरण निघती रामाचे जनाचे सोडावे त्याचे राम भक्तीसी कृपाळो. राम जरा कृपाळू त्याला अनन्य भावाने शरण केल्यानंतर तो जे आहे ते विघ्नातून निवृत्त करतो, त्याच्यावर कृपा दृष्टी करतो, तिनं नाथाचं सांभाळे आपले अशा प्रकारचं आवडते असे असणाऱ्या आणि वृत्तीने बंधायला बुद्धीची बुद्धी आपण अंतरात्मा रघु नंदन तिने होवने प्रसन्न कपिनंदन प्रबोधिला. बुद्धीची बुद्धी असणारा राम आहे. प्रत्येकाच्या अंतरात्म्यामध्ये राम आहे आणि तो जे प्रसन्न झाल्यानंतर काय जे ते स्थितीला जातं. म्हणून करारे प्रसन्न सिद्धीचे कारण तसं रामप्रभू प्रसन्न झाले आणि कार्य सिद्धीला चाललं. गजेंद्र ग्रही धरेला आसंता संकट समरला भगवंता काकुलती उडली सत्वरता घातली तत्वता उजळला. गजेंद्राने घेतले नगराने धरल्यानंतर धावा केला आणि भगवंताचा धावा केल्यानंतर भगवंत जेवत होते, जेवता जेवता उठले आणि हा कहे अशा प्रकारचं तिथं म्हणले तिथं जे आहे ते गजेंद्र तिथं येऊन उडी घातली आणि गजेंद्राचा उद्धार केला. इतकं जे ते सामर्थ्य भगवंताला. हनुमाना कंद नाम धारक नाम पावला रघुकुळ टिळक. हनुमाना कंद नाम धारक नाम पावला रघुकुळ टिळक. कपिसी बुद्धि स्मरी त्वक सत्वर देख सरसावला. नामधारक आहे. हे नामधारण केल्यामुळे जे आहे ते बुद्धी स्फुरण झाली आणि बुद्धी स्फुरण झाल्यानंतर कार्य सिद्धीला जे आहे ते चाललं. प्रसन्नता निर्माण झाली म्हणून काय जे ते कार्य सिद्धीला चालले. मन एवढे कायची चिंता भ्रांत झालो आता सगळ्या पर्वताची तत्वता नेव सर्वता उचलोने. मी का भ्रांत झालो, मला काय काम सांगितलेलं मी जे आहे ते सगळ्यात पर्वताचा उचलूनच घेऊन जातो असं स्फुरण आलं आणि स्फुरण आल्यानंतर काय सिद्धीला होतं. कारण कृपा केली या रघुनाथे म्हणे येऊ दिले ते होते. भगवंताची कृपा झाल्यानंतर काय कमी क्षण त्याला अशा प्रकारच्या वस्तू. प्रभु रामचंद्र भगवान की जय. हनुमान महाराज की जय. सुसेन वेदराज जेथे वळकीला औषधी उठवील स्वमित्रे आत आत जनन लागता. सुसेन वैद्यराज आहे. डॉक्टरांचे वैद्य परीक्षक आहे. औषधी ओळख तिला आपल्याला काय करायचं सगळं पूर्वतच उठून येतो. त्यांचं जे बघून घेते अशी त्याची बुद्धी हनुमान. जरी विलंब करूया